नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी राहुल बिशरोटी तुम्हा सर्वांचं ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील। या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहेत। त्याचाच आज हा व्हिडिओ मी बनवत आहे। इयत्ता 7वीसाठी म्हणजेच उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे, त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, कोणत्या टॉपिकला किती वेटेज देण्यात आलेलं आहे आणि प्रश्नांचे स्वरूप कशा पद्धतीने असतं याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वीची जी काही ऑनलाईन बॅच आहे ती ज्ञानसंस्कार अकॅडमी मार्फत रन करण्यात येत आहे। ज्ञानसंस्कार अकॅडमी हे ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तेथून तुम्ही हा कोर्स डायरेक्ट परचेस करू शकता किंवा 966 521 5931 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। चला तर मग बघूया इयत्ता 7वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे, परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, एकूण किती गुणांची परीक्षा असणार आहे आणि किती वेळामध्ये आपल्याला हे प्रश्न किंवा ही परीक्षा द्यायची। या ठिकाणी बघा, परीक्षेचे स्वरूप महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते। यामध्ये 2 पेपर होतात। पहिला पेपर आहे तो प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित असे एकूण 75 प्रश्न असतात। 75 प्रश्नांसाठी तुम्हाला 150 गुण असतात, म्हणजेच एका प्रश्नासाठी 2 गुण हा पहिला पेपर असणार आहे। त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यांच्यावरती एकूण 75 प्रश्न, 75 प्रश्नांसाठी 150 गुण असणार आहेत, म्हणजे टोटल हा 150 प्रश्न असणार आहेत आणि 300 गुण असणार आहेत, बरोबर। 300 पैकी तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही शिष्यवृत्ती धारक होऊ शकाल। आता याच्यासाठी वेळ किती असणार आहे बघा, पहिल्या पेपरसाठी 1.5 तास आणि दुसऱ्या पेपरसाठी 1.5 तास, असे एकूण किती तास होणार आहेत, 3 तास। आता या प्रश्नांची काठिण्य पातळी तुम्हाला दिलेली आहे। सोप्या स्वरूपाचे प्रश्न किती टक्के, 30%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30%, असे एकूण 100%। कठीण स्वरूपाचे प्रश्न काही घाबरायची गरज नाही, कारण जे अवघड प्रश्न आहेत ते सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे मी तुम्हाला त्यावेळी ज्यावेळी आपण गणित असो, बुद्धिमत्ता, मराठी किंवा इंग्रजी यावेळी जे लेक्चर्स होतील त्यावेळी तुम्हाला मी सांगणारच आहे। आता या ठिकाणी बघा, एक टिप दिलेली आहे, उपरोक्त दोन्ही परीक्षासाठी उत्तराच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय काय असणार आहे, अचूक असणार आहे। 4 पर्यायापैकी तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे। हे झालं परीक्षेचे स्वरूप। आय होप तुम्हाला परीक्षा किती गुणांची आहे, किती विषय आहेत, प्रत्येक विषयाला किती मार्क आहेत हे समजलं असणार आहे, बरोबर। चला तर मग बघूया डिटेलमध्ये याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे। पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयाचा अभ्यासक्रम। मराठी विषयामध्ये पहिला घटक आहे बघा आकलन। या ठिकाणी घटक दिलेले आहेत आणि त्याचे उपघटक स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असणार आहे। आणि तिसरा जो कॉलम आहे याच्यामध्ये भारांश म्हणजेच त्या घटकासाठी किती वेटेज दिलेलं आहे, 24% वेटेज दिलेलं आहे पहिल्या घटकासाठी। मग यामध्ये उतारा व त्यावर प्रश्न असतील, कविता किंवा त्यावर आधारित प्रश्न, काही वेळा तुम्हाला परिच्छेद दिला जातो आणि त्यावरती प्रश्न विचारले जातात, किंवा संवाद व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। दुसरा जो टॉपिक आहे शब्द संपत्तीवर, यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि परिभाषिक शब्द, असा एकूण हा 24% वेटेज या शब्द संपत्तीला देण्यात आलेला आहे। त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे कार्यात्मक व्याकरण, यामध्ये वर्णविचार, संधी, संधीमध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी यांचा अभ्यास करायचा आहे। शब्दांच्या जाती, यामध्ये विकारी आणि अविकारी या 2 जातींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। लिंग, मग पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। वचन, एक वचन, अनेक वचन। त्यानंतर बघा विभक्ती, कारकार्थ व शब्दाचे सामान्य रूप। प्रयोगामध्ये सकर्मक, अकर्मक, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग यांचा अभ्यास आपल्याला या प्रयोगामध्ये करायचा आहे। त्यानंतर वाक्यांचे प्रकार, त्यामध्ये केवल, मिश्र, संयुक्त, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य यांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला। त्यानंतर विरामचिन्हे, काळ आणि काळाचे प्रकार आणि क्रियापदाचे जे काही अर्थ असतील, या संपूर्ण घटकांचा अभ्यास आपल्याला कार्यात्मक व्याकरण या घटकामध्ये करायचा आहे। याला जास्तीत जास्त वेटेज दिलेलं आहे बघा, 48% वेटेज देण्यात आलेलं आहे।
त्यानंतर बघा चौथा जो घटक आहे इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयाची संबंधित सामान्य ज्ञान, म्हणजेच यामध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला, लेखक कवी यांची टोपण नावे, त्यांना कोणकोणत्या उपाधी दिलेल्या आहेत, साहित्य व साहित्यिक साहित्य क्षेत्रातील जे काही पुरस्कार आहेत याच्यावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो गणित. काही जणांना म्हणजे बऱ्यापैकी 70 ते 80% मुलांना गणित हा विषय अवघड वाटतो, पण गणितासारखा सोपा विषय नाही आहे. कारण गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. जर तुम्ही गणिताशी मैत्री केला तर गणितमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. आपण गणिताशी मैत्री करत नाही, गणित जास्त सोडवत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपल्याला गणित हा विषय अवघड वाटतो. पण गणित हा विषय एकदम सोपा आहे. गणितामधला कोणती स्पर्धा परीक्षा असू दे, पहिला घटक काय सांगितलं होतं मी, संख्याज्ञान किंवा संख्या प्रणाली हा पहिला घटक असतो. मग यामध्ये तुम्हाला संख्या व संख्यांचे प्रकार, मग त्यामध्ये नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या असतील, या सर्व संख्यांचा अभ्यासक्रम आपणाला या टॉपिकमध्ये बघायचा आहे. त्यानंतर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया असेल, संख्या रेषा देतील, संख्या रेषेवर आधारित सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. संख्यावरील क्रिया, मग संख्यावरील क्रियामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया आहेतच, पण याच्या पुढे जाऊन आपल्याला विभाज्यतेच्या काही कसोट्या आहेत त्यासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. 1 ते 20 मॅक्झिमम आपल्याला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि घन तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर लसावी मसावी असेल, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा सुद्धा अभ्यास आपणास करायचा आहे. घातांक, गुणोत्तर व प्रमाण, चलन, काळ, काम, वेग आणि सरासरी यावरती बेसिक क्वेश्चन विचारले जातात. याच्यासाठी 18% वेटेज देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे भूमिती. गणितामध्ये 2 पार्ट असतात, अंकगणित आणि भूमिती. भूमितीमध्ये बघा, भूमितीतील जे काही मूलभूत संबोध आहेत त्यामध्ये बिंदू असेल, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, कोन, बरोबर. त्यानंतर कोनाचे प्रकार आहेत, त्यामध्ये लघु कोन असेल, विशाल कोन असेल, प्रविशाल कोन असेल, या सर्वांचा आपणाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कोनामध्ये समांतर रेषा असतील, समांतर रेषामुळे जे काही विरुद्ध कोन तयार होतात, व्युत्क्रम कोन तयार होतात, संगत कोन तयार होतात, अंतर कोन तयार होतात, या सर्वांचा अभ्यास, या सर्व घटकांचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर समांतर रेषा व त्यांचे गुणधर्म असतील, वर्तुळाच्या संबंधित ज्या काही कन्सेप्ट आहेत, मग केंद्रबिंदू आला, त्रिज्या आली, व्यास आला, परिघ आला, बरोबर, वर्तुळाचे क्षेत्रफळ असेल, या सर्वांचा अभ्यास आपणास करायचा आहे. महत्त्वाचा घटक पायथागोरस, काटकोन त्रिकोण म्हटला की पायथागोरस. भूमितीमध्ये पायथागोरसला विसरून चालणार नाही, कारण पायथागोरसवरती हमखास एक प्रश्न आजही प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तुम्हाला सुद्धा पायथागोरस प्रमेयावरती 101% प्रश्न हा या परीक्षेमध्ये विचारला जाणार. त्यानंतर चौकोन असेल, त्रिकोण असेल, आयत असेल, यांचे गुणधर्म सुद्धा आपणाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. पुढचा बघा, महत्त्वमापन. महत्त्वमापनमध्ये जी काही दशमान परिमाण आहेत यांचा अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असेल, या सर्वांच्या जे काही परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ व पृष्ठफळ यांचा अभ्यास करायचा आहे. सांख्यिकीमध्ये बघा, सांख्यिकीमध्ये आपल्याला स्तंभालेख दिलेला जातो किंवा जोड स्तंभालेख दिला जातो. त्यानंतर मध्य, मध्यमान, वारंवारता या घटकांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणित म्हणजेच काय, जे दैनंदिन जीवनामध्ये आपण गणिता रिलेटेड, फॉर एक्झाम्पल आता बँकेमध्ये गेला, तुम्ही एखादी रक्कम 1-2 वर्षासाठी बँकेमध्ये ठेवताय, मग त्याच्यावरती तुम्हाला बँक व्याज देते, किंवा तुम्ही कर्ज काढताय, कर्ज काढण्याच्या मोबदल्यात तुम्हाला व्याज भरावं लागतं. या टाईपचे जे काही प्रश्न असतात हे व्यावहारिक गणितावरती किंवा शेकडेवारी एखाद्या परीक्षेमध्ये मिळालेले गुण तुम्हाला देतात आणि तुम्हाला किती टक्केवारी मिळाली, या टाईपचे प्रश्न, सिंपल प्रश्न विचारले जातात. नफा तोटा, सूट आणि कमिशन किंवा दलाली यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता बीजगणितामध्ये बघा, संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया. बैजिक राशी, त्यानंतर जी काही वर्ग समीकरणे वगैरे आहेत, अवयव पद्धतीनं आपण एखादं वर्ग समीकरण सॉल्व करतो. या पद्धतीच्या ज्या काही नित्य समानतामध्ये बैजिक सूत्र ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग, एचा वर्ग वजा बीचा वर्ग, ही जी काही सूत्र आहेत या सूत्रांचा वापर करून आपणास उदाहरणं सोडवायचे आहेत. त्यानंतर एकचल समीकरण व त्यावरील शाब्दिक उदाहरणं. एकचल म्हणजेच किती चल असतं, एकच चल असतं. त्यानंतर द्विपदी असेल, बहुपदी असेल, यांचा सुद्धा अभ्यास आपणाला या टॉपिकमध्ये करायचा आहे. असा होता हा गणिताचा अभ्यासक्रम. आता पुढचा जो तिसरा विषय आहे तृतीय भाषा,
त्यालाच आपण इंग्रजी म्हणतो. इंग्रजी हा विषय जरी तुम्हाला अवघड वाटत असला तरी इंग्रजी विषय हा सोपा आहे, कारण इंग्रजीचे जे काही प्रश्न असतात ते सिंपल असतात, उत्तरं तिथेच असतात, फक्त आपल्याला ती शोधून लिहायची असतात. त्याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला मोठा सर्वात महत्त्वाचा घटक तुमच्याकडं थोडीफार व्होकॅब्युलरी असणं गरजेचं आहे. मग यामध्ये रायटिंग वर्ड्स युजिंग क्ल्यूज, काही क्ल्यूज देतात, त्याच्यापासून आपल्याला वर्ड्स लिहायचे असतात. सिंग्युलर, प्लुरल, अपोजिट, सिमिलर मिनिंगचे जे काही वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वर्ड फॉर्मेशन, फ्रेजेस, रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर क्ल्यू प्रोव्हाइडेड, फिगर्स ऑफ स्पीच, मग सिम्पल, या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. होमोफोन्स याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. टोटल व्होकॅब्युलरीसाठी 16% वेटेज देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा वर्ड पझल्स. वर्ड पझल्समध्ये क्रॉसवर्ड पझल्स, रिडल्स, ग्रिड्स याच्यासाठी 8% म्हणजे याच्यावरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. डिटेलमध्ये अभ्यास आपण त्या टॉपिक वेळी बघणार आहोत. फक्त हा एक आढावा घेतोय, म्हणजेच सिलेबस कसा आहे, कशावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, एक म्हणजे तुमच्या नजरेखालून हा सिलेबस पहिल्यांदा गेला पाहिजे, हा एकच याच्या मागचा हेतू आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडीसाठी 24% वेटेज देण्यात आलेलं आहे. ग्रामरमध्ये बघा पंक्च्युएशन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री याच्यासाठी 12% वेटेज देण्यात आलेलं आहे. क्रिएटिव्ह रायटिंगसाठी आता त्यामध्ये शॉर्ट नोट असतील, डायलॉग, स्लोगन्स असतील, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज, ईमेल, वेबसाईट आणि स्टॉक एक्सप्रेशन याच्यावरती 16% वेटेज याला देण्यात आलेलं आहे. हे पूर्ण या ठिकाणी टॉपिक आणि सब टॉपिक या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. याची जे काही नोट्स असतील, PDF असेल, मी तुम्हाला ग्रुपला शेअर करीनच, किंवा डायरेक्ट तुम्ही माझा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर 966 521 5931 यावरती जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे याची PDF किंवा नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर बघा 6वा टॉपिक आहे रीडिंग स्किल. याला 20% वेटेज देण्यात आलेलं आहे. आणि 7वा येतो मिसेलेनियस. याच्यामध्ये गेम्स आणि क्लॉक्स याच्यावरती आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याच्यासाठी 4% म्हणजे एखाद दुसरा प्रश्न याच्यावरती विचारला जातो. ठीक आहे. आता बघूया आपण शेवटचा विषय म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीवरती आपल्याला 50 प्रश्न विचारले जातात आणि या 50 प्रश्नासाठी एकूण 100 गुण असतात. किती? 100 गुण. याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे बघा आकलन क्षमता. यासाठी 8% वेटेज देण्यात आलेला आहे. मग सूचना पालन, वर्णन व मजकूर यांची संख्या याच्यावरती प्रश्न असतात. इंग्रजी अक्षरमालेवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा घटक आहे वर्गीकरण. यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि अक्षरमाला, मग ती इंग्रजी अक्षरमाला याच्यावरती 10% हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजेच 50चे 10% करताय तर 5 प्रश्न हे या घटकावरती असणार आहेत. त्यानंतर समसंबंध, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि अक्षरमाला. पहिल्याचा दुसऱ्याशी काही संबंध असेल तोच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी असणार आहे, किंवा तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी जो आहे तोच पहिल्याचा दुसऱ्याशी असणार आहे. या टाईपचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. पुढचा टॉपिक बघा क्रम. मग यामध्ये संख्या असतील, आकृत्या असतील, चुकीचं पद ओळखा असेल किंवा अक्षरमाला दिलेले असतील, त्याचा सुसंगत काहीतरी तुम्हाला क्रम दिलेला असतो. एखादा क्रम मिसिंग असतो, त्या ठिकाणी तुम्हाला योग्य क्रम लावायचा असतो. म्हणजे पर्यायामधील योग्य अचूक उत्तर निवडून त्या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करायचं असतं. गटाशी जोडणारे शब्द, यामध्ये संख्या, शब्द, आकृती यावरती प्रश्न विचारले जातात. लयबद्ध मांडणीमध्ये सुद्धा अंक, अक्षरे आणि चिन्ह यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे 2 प्रश्न पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच जल प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा, यामध्ये अंक, अक्षरे किंवा आकृती तिन्हीपैकी कशावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. समजते का? अंक देतील, अंकाची पाण्यातील प्रतिमा विचारतील, किंवा अक्षर देतील, किंवा मग ती अक्षरं कशी असतील, मराठीत असतील किंवा इंग्रजीमध्ये असतील, किंवा एखादी आकृती देतील आणि त्याची पाण्यातील प्रतिमा तुम्हाला ओळखायला सांगतील. त्यानंतर आरशातील प्रतिमासुद्धा सेम, याच्यावरती एक प्रश्न आणि याच्यावरती एक प्रश्न हमखास विचारला जातो. त्यानंतर तर्क व अनुमान, याच्यावरती भाषिक आणि अभाषिक असे 2 प्रकार आहेत. भाषिकमध्ये वय, वेळ, घड्याळ, नाते, माहितीवरून अनुमान काढणे या टाईपचे प्रश्न असतात. आणि अभाषिकमध्ये घनाकृती, ठोकळे, त्रिकोण आणि चौकोन मोजणे. एखादी आकृती देतात, बंदिस्त आकृती, त्याच्यामध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण असतात, एकूण किती त्रिकोण तयार होतील, या टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कूट प्रश्न, रांगेतील स्थान, दिशावरील प्रश्न. आता दिशामध्ये इयत्ता 4थीसाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशावरती प्रश्न विचारले जातात. पण इयत्ता 7वीचा जर विचार करताय तर
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा एकूण 8 दिशांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दिनदर्शिका, वेन आकृती, गणिती कोडे आणि संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. या कूट प्रश्नासाठी 14% वेटेज देण्यात आलेला आहे. सांकेतिक भाषा यामध्ये आकृत्या, अंक आणि अक्षरे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मॅक्झिमम प्रश्न हे आकृत्या, अंक आणि अक्षरे याच्यावरतीच असतात. त्यानंतर मनोरे आणि रचनामध्ये बघा अंक, अक्षरे आणि चिन्हे याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो. आणि शेवटचा जो टॉपिक आहे आकृतीचे पृथक्करण, यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्याने लपलेली आकृती शोधणे, या 4 घटकापैकी 2 घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. असे एकूण बुद्धिमत्तावरती 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी. ठीक आहे. आय होप तुम्हाला अभ्यासक्रम समजला असणार आहे. एकूण विषय 4 आहेत. 4 विषयामध्ये पहिला मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. मराठीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, गणितचे 50 प्रश्न 100 गुणांसाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न 100 गुणांसाठी. असे एकूण 300 गुणांची ही परीक्षा असणार आहे. 3 तास वेळ असणार आहे आणि शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी आपल्याला 300 पैकी किमान 260-270 पार करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, मेरिट दरवर्षी बदलत असतं. त्यामुळं मी म्हणेन की तुम्ही 300 पैकी 290च्या वरती तुमचा स्कोअर असेल तरच तुम्ही शिष्यवृत्तीधारक बनू शकता. जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचं मेरिट थोडं कमी लागतं, पण जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही 300 पैकी 300 मार्क्ससुद्धा मिळवू शकता. आणि याचसाठी ज्ञानसंस्कार अकॅडमी घेऊन आलेली आहे शिष्यवृत्ती परीक्षाची ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. यामध्ये ज्ञानसंस्कार अकॅडमी या ॲपमार्फत आपले हे दररोजचे लाईव्ह लेक्चर्स होतात. जर समजा तुम्ही लाईव्ह लेक्चर तुमचं चुकलं, एखादं मिस झालं, काही कारणास्तव तुम्ही सकाळचं किंवा संध्याकाळचं लेक्चर अटेंड करू शकला नाहीत, तर तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात ॲपमध्ये मिळून जाईल. मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही किती वेळासुद्धा बघू शकता. समजा आज झालेलं लेक्चर तुम्हाला उद्या बघायचं आहे, उद्या बघू शकता. 1 महिन्यानंतर परत रिव्हिजन करायचं, 1 महिन्यानंतर सुद्धा बघू शकता. म्हणजेच रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा तुम्हाला पुरवण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचं मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला करण्यात येणार आहे. घटकानुसार जे काही घटक आपण अभ्यासले त्या घटकानुसार टेस्ट सिरीजसुद्धा घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला देण्यात येणार आहेत. मग ते PDF स्वरूपात असतील, ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत. एखादा टॉपिक शिकवल्यानंतर टेस्ट घेण्यात येते 20 ते 25 मार्काची. टेस्ट दिल्यानंतर लगेचच रिझल्टसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी बघायला मिळेल. शंका निरसन सत्र आहे. शंका निरसन सत्र तुम्ही डायरेक्ट मला कॉल करून सुद्धा विचारू शकताय किंवा लाईव्ह लेक्चरमध्ये चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा, किंवा त्यामध्ये एक ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्ट तिकडून बोलू शकता, ते मला ऐकू येतं. म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करता येतील. मागील वर्षाचे ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्यासुद्धा आपण सोडवून घेणार आहोत. आता हे जी ॲपची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षासाठी असणार आहे. परीक्षा होईपर्यंत आपले क्लासेस असणार आहेत आणि परीक्षा झाल्यानंतरसुद्धा पुढील 1 वर्षासाठी तुम्ही त्यामधील व्हिडिओज, लेक्चर बघू शकणार आहात. मग वेळ वाया घालवू नका. वेळ कमी आहे. एप्रिल-मेच्या दरम्यान ही आपली परीक्षा होणार आहे. मग आजच आपला प्रवेश ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये निश्चित करा आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यश मिळवायचं असेल तर आजच आपला प्रवेश ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये निश्चित करा. प्रवेशासाठी 966 521 5931 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही आपल्या पाल्याचं किंवा मुलाचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज, लाईव्ह लेक्चर्स तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. धन्यवाद.